नमस्कार मंडळी. देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून गाजलेला CGP आंदोलनाची चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली नाही. या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे CGP देशभर चर्चेत आला. पण आता सोशल मीडियावर एक नव्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचं नाव आहे E20 जनता पार्टी आणि या नव्या आंदोलनाची मुख्य लक्ष्य ठरत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. पण नेमकी E20 जनता पार्टी आहे तरी काय? ही खरंच राजकीय पक्ष आहे की सोशल मीडिया मोहीम? तिची स्थापना का करण्यात आली आणि नितीन गडकरी यांच्यावर टीका करण्यामागचं कारण काय आहे? चला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. मंडळी, गेल्या काही महिन्यांपासून E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा विषय सतत चर्चेत आहे. सरकारने इंधन आयातीवरील अवलंबिता कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करण्यासाठी E20 पेट्रोलचा प्रचार केला आहे. म्हणजेच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून तयार करण्यात येणारं इंधन. सरकारचा दावा आहे की यामुळे परकीय चलनाची बचत होईल, शेतकऱ्यांचा ऊस आणि इतर पिकांना बाजारपेठ मिळेल आणि कार्बन उत्सर्जनही कमी होईल. त्यामुळे E20ला भविष्यातील इंधन म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दुसऱ्या बाजूला अनेक वाहन चालकांनी वेगळाच अनुभव सांगायला सुरुवात केली. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. काहींनी मायलेज कमी असल्याचे तक्रार केली, तर काहींनी इंजन नॉकिंग, पिकअप कमी होणे किंवा जुन्या वाहनांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा दावा केला. विशेषतः E20साठी डिझाईन न केलेल्या वाहनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही तरुणांनी आणि कंटेंट क्रिएटर्सनी मिळून E20 जनता पार्टी या नावाने एक डिजिटल मोहीम सुरू केली. ही निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष नसून E20 धोरणावर प्रश्न उपस्थित करणारं एक ऑनलाईन नागरिक मोहीम असल्याचं सांगितलं जात आहे. या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे E20 इंधनाबाबत अधिक पारदर्शक माहिती मिळावी, वाहनधारकांना होणाऱ्या संभव अडचणींची दखल घ्यावी आणि ग्राहकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने स्पष्ट धोरण जाहीर करावं, अशी मागणी करण्यात येत आहे. E20 जनता पार्टीच्या नावाने सोशल मीडियावर अनेक पोस्ट, मीम्स, व्हिडिओ आणि मोहिमा सुरू आहेत. काही पोस्टमध्ये नितीन गडकरी यांच्यावर थेट टीका केली जात आहे, कारण E20 धोरणाचा प्रचार त्यांनी सातत्याने केला होता. त्यामुळे या आंदोलनाचं मुख्य लक्ष त्यांनाच बनवलं जात आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे सर्व दावे अधिकृतरित्या सिद्ध झालेले नसतात. अनेक वाहनं उत्पादकांनी E20 सुसंगत नवीन मॉडेल्स बाजारात आणले आहेत, तर काही जुन्या वाहनांसाठी कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा सल्लाही दिला जातो. त्यामुळे प्रत्येक वाहनांवर समान परिणाम होतो असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. तरी सुद्धा ग्राहकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण जर लाखो वाहनधारक त्यांच्या अनुभवांबद्दल चिंता व्यक्त करत असतील, तर त्या अनुभवांचा अभ्यास होणं आणि वस्तुनिष्ठ माहिती समोर येणं तितकंच आवश्यक आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की CGP प्रमाणेच E20 जनता पार्टीचे आंदोलनही देशभरात मोठं रूप धारण करणार का? की ही मोहीम केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहणार? याचा निर्णय येणाऱ्या काही दिवसात होणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असेल. जर या मोहिमेचे मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांचा पाठिंबा मिळाला, तर सरकारवर E20 धोरणाबाबत अधिक स्पष्टीकरण देण्याचा दबाव वाढू शकतो आणि जर तक्रारीची संख्या वाढत गेली, तर वाहन उत्पादक कंपन्या आणि संबंधित मंत्रालयही अधिकृत भूमिका स्पष्ट करावी लागू शकते. मित्रांनो, कोणतंही आंदोलन असो किंवा कोणतीही सरकारी धोरणं, याकडे भावना नव्हे तर तथ्याच्या आधारावर पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. E20चे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि ग्राहकांच्या तक्रारींचं वास्तव काय आहे, यावर पुढील काळात अधिक स्पष्ट चित्र समोर येईल. आता तुम्हालाही वाटतं का की E20 संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांची सरकारने अधिक स्पष्ट उत्तरं द्यायला हवीत आणि E20 जनता पार्टीची ही मोहीम पुढे मोठं आंदोलन बनू शकते का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.